श्री गुरुदेव दत्त महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत गाणगापूर अक्कलकोटला आणि हा आपला प्रवास ट्रेनने असणार आहे. माझी स्वामी भक्तांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अक्कलकोटला गेल्यानंतर वटवृक्ष मंदिरापासून अगदी 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर मी 4 प्रेक्षणीय स्थळे दाखवणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मुंबईवरून अक्कलकोट गाणगापूरला जाण्यासाठी प्रत्येकी किती खर्च येतो हे देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण पोहोचलो आहोत चेंबूर रेल्वे स्टेशनला. आपली ट्रेन देखील आली आहे. तर चला आता आपण जाऊया लोकमान्य टिळक टर्मिनसला. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून आम्ही 10:30ची कोइंबतूर ट्रेन पकडली. ही ट्रेन बँगलोरच्याही पुढे जाते आणि आम्ही निघालो गाणगापूर अक्कलकोट दर्शनाला. मुंबईवरून गाणगापूरला पोचायला जेमतेम ट्रेनने 9 ते 9:30 तास लागतात. रात्रीची ट्रेन असल्यामुळे आम्ही गेलो झोपायला. सकाळी 6 वाजता उठल्यावर सोलापूर रेल्वे स्टेशन आले होते. सोलापूर रेल्वे स्टेशनवरून गाणगापूरला जायला 3 तास लागतात आणि मोबाईलवरती बघितल्यावर आम्हाला असं कळाले की आपली ट्रेन 1 तास लेट झाली आहे. म्हणून आम्ही सोलापूरला फ्रेश होऊन नाश्ता केला. माझ्यासोबत माझा मित्र भरत देखील आहे. महाराजांचं बोलवणं आलं आणि आम्ही दोघे निघालो गाणगापूर अक्कलकोट दर्शनाला. अक्कलकोट गाणगापूरला जाण्यासाठी महाराजांचं बोलवणं यावं लागतं, तरच हा योग जुळून येतो. गाणगापूर रेल्वे स्टेशनला पोचल्यावर गाणगापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला भीमा अमरजा संगम आणि मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षावाले प्रत्येकी 60 रुपये असे भाडं घेतात. गाणगापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला या अशा प्रकारच्या रिक्षा मिळून जातील. आमच्याकडे या रिक्षाला डमडम असे म्हणतात. आम्ही देखील रिक्षा करून निघालो संगमाकडे. रिक्षा करून आम्ही निघालो भीमा अमरजा संगमाकडे. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नरसिंह सरस्वती महाराज की जय. आता आपण पोचलो आहोत भीमा व अमरजा या 2 पवित्र नद्यांच्या संगमावर. या संगमस्थानी दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज नित्य स्नान करण्यासाठी येत असत. या संगमस्थानी स्नान केल्याने अनेक पापे धुतली जातात आणि दिव्य असा अनुभव येतो हे निश्चित. आम्ही देखील स्नान करून औदुंबर वृक्षाकडे निघालो. नदीकाठावरच औदुंबर वृक्ष हे नरसिंह सरस्वती महाराजांचे मंदिर आहे. संगमावर स्नान करून आम्ही औदुंबर वृक्षाकडे आलो. औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारल्या. या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे. आम्ही देखील थोडा वेळ शांत बसून गुरुचरित्रातील अध्याय 14वा व 52 श्लोकी गुरुचरित्र वाचून दत्तगुरूंचे नामस्मरण केले. तुम्ही देखील या ठिकाणी येऊन गुरुचरित्राचे पारायण करू शकता. बघू शकता व्हिडिओमध्ये भाविक गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी बसले आहेत. औदुंबर वृक्षापासून पुढे मी नरसिंह सरस्वती महाराज
यांच्या मंदिरात आलो. मंदिर परिसरात फोटो व व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. तरी देखील तुम्हाला नरसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन व्हावे म्हणून मी जोखीम घेऊन हा व्हिडिओ काढला आहे. दर्शन घेऊन आम्ही निघालो निर्गुण पादुका मठाकडे. संगमभूमीपासून निर्गुण पादुका मठाकडे जाण्यासाठी रिक्षावाले प्रत्येकी 20 रुपये आकारतात. याच पावनभूमीत नरसिंह सरस्वती महाराजांनी 22 ते 23 वर्षे वास्तव्य केले. 22 ते 23 वर्षाच्या काळात महाराजांनी असंख्य अशा लीला या भूमीत घडवून आणल्या. त्याचे वर्णन गुरुचरित्रात आहे. आता आपण आलो आहोत दत्तगुरूंचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती महाराज यांच्या निर्गुण पादुका मठाकडे. या ठिकाणी नरसिंह सरस्वती महाराज यांच्या निर्गुण पादुका आहेत. अवतार समाप्तीच्या काळात श्रीशैल्य पर्वताकडे जाताना नरसिंह सरस्वती महाराजांनी या निर्गुण पादुका आपल्या भक्तांना दिल्या. या पादुकांमध्ये साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. त्यामुळे इकडे आलेल्या भक्तांचे व्याधी निरसन, बाधा निरसन अशा अनेक संकटातून दत्त महाराज आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात. गाणगापूर हे दत्तभक्तांसाठी पंढरपूर क्षेत्राप्रमाणेच आहे. दर्शन झाल्यावर थोडा वेळ बसून आम्ही दत्तगुरूंचे नामस्मरण केले. नामस्मरण केल्यानंतर महाप्रसाद घेतला आणि त्यानंतर निघालो अक्कलकोटला येण्यासाठी. गाणगापूर मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर एस टी स्टँड आहे. दर 1-1 तासानंतर अक्कलकोटला जाण्यासाठी इथून एस टी असतात. काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर आमची देखील अक्कलकोटला जाणारी एस टी आली आणि आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटला पोचल्यावर मंदिर परिसरातच भक्त निवास आहेत. आम्ही देखील रूमसाठी भक्त निवासामध्ये चौकशी केली असता आम्हाला 2 बेडचा रूम उपलब्ध करून देण्यात आला. तुम्ही रूमचे भाडे व्हिडिओमध्ये बघू शकता. 2 बेडचे भाडे 600 रुपये आकारण्यात आले. चला तर मग या तुम्हाला आमचा रूम दाखवतो. भरत बसला आहे. नक्कीच काहीतरी बॅगमध्ये खायचं शोधत असणार. रूम देखील खूप स्वच्छ आणि चांगले आहेत. रूमचा आजूबाजूचा परिसर देखील खूप स्वच्छ आणि चांगला ठेवण्यात आला आहे. तुम्ही देखील इकडे आवर्जून या. थोडा वेळ रूममध्ये विश्रांती करून आम्ही फ्रेश होऊन निघालो स्वामी समर्थ वटवृक्षाकडे. जसं आम्ही मंदिर परिसरात पोचलो तसे आम्ही स्वामी चरणी गुंतून गेलो. ओठांवर फक्त स्वामींचेच नाव. मनातील राग, द्वेष, लालसा, अहंभाव, आपसुक सगळं काही गळून पडल्यासारखं वाटलं आणि आम्ही स्वामी चरणी लीन झालो. स्वामींपुढे उभे राहून स्वामींना सगळे मनोगत सांगितले. सुख, दुःख, पाप, पुण्य असे सर्व मनोगत स्वामींना सांगितले. महाराजांचे दर्शन करून आम्ही वटवृक्षाकडे आलो.
याच वटवृक्षाखाली स्वामी समर्थ महाराज बसत असायचे आणि याच वृक्षाखाली स्वामी समर्थ महाराज यांनी असंख्य अशा लीला घडून आणल्या आहेत. आता आपण जाणार आहोत वटवृक्ष मंदिरापासून ती 4 प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी. वटवृक्ष मंदिरापासून 4 प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी रिक्षावाले 100 रुपये भाडं आकारतात. तुम्ही चालत देखील या ठिकाणी येऊ शकता. आम्ही गावातील रस्त्यातून चालतच निघालो बाळप्पा महाराजांच्या मठाकडे. आता आपण आलो आहोत गुरुमंदिर बाळप्पा महाराज मठाकडे. वयाच्या 30व्या वर्षी संसाराचा त्याग करून बाळप्पा महाराज गुरुशोधार्थ अक्कलकोटला आले आणि स्वामींना बघून हेच आपले गुरु म्हणून स्वामींच्या चरणी लीन झाले आणि पुढे स्वामींचे परमभक्त देखील झाले. अवतार समाप्तीच्या काळात महाराजांनी आपल्या चिन्मय पादुका बाळप्पा महाराजांना देऊन त्यावर मठ उभारण्यासाठी सांगितला. तोच हा मठ. या मठामध्ये स्वामी समर्थ महाराज यांच्या पावलांचे ठसे देखील उमटले आहेत. तुम्ही व्हाईट कलरची जी चौकट बघत आहात त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पावलांचे ठसे उमटले आहेत. बाळप्पा महाराज मठापासून आम्ही पुढे चालत निघालो गावातल्या रस्त्यातून स्वामी समर्थ समाधी मठाकडे. अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरच स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मठ आहे. आता आपण पोचलो आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मठाकडे. समाधी मठाच्या बाजूलाच महाराजांचे परमभक्त चोळप्पा महाराज यांचे घर देखील आहे. तिकडे देखील आपण जाणार आहोत. स्वामींचे दर्शन घेऊन झाल्यावर मंदिर परिसरातच भजन चालू होते. भजन ऐकून मन एकदम प्रसन्न झाले. मंदिर परिसरातील आजूबाजूचा परिसर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता आपण चाललो आहोत चोळप्पा महाराजांच्या घरी. स्वामी समर्थ महाराजांची अहर्निश सेवा करण्याचे सद्भाग्य जर कोणाला लागले असेल तर ते चोळप्पा महाराजांना. चोळप्पा महाराजांच्या घरी आल्यावर अंगणात मृत पडलेल्या विहिरीला महाराजांनी सजीव केले होते. म्हणजेच पाणी नसलेल्या विहिरीला महाराजांनी पाणी आणले होते. हीच ती विहीर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. सुरुवातीच्या काळात महाराजांचे वास्तव्य अधिकाधिक चोळप्पा महाराजांच्या घरीच असायचे आणि याच ठिकाणी महाराजांनी असंख्य अशा लीला घडून आणल्या आहेत. चोळप्पा महाराजांच्या देवघरात स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्या देखील तुम्ही इकडे येऊन बघू शकता. तिथून पुढे आम्ही चालत निघालो खंडोबा महाराजांच्या मंदिराकडे. हे मंदिर अगदी चोळप्पा महाराजांच्या मठापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता आपण आलो आहोत खंडोबा मंदिराकडे. अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी समर्थ महाराज सर्वात प्रथम याच मंदिरात आले आणि इथे असलेल्या खंडोबा, म्हाळसा, बानुबाई या मुखवट्यांसोबत खेळत बसले. त्यानंतर याच मंदिराच्या ओट्यावर बसून स्वामी समर्थ महाराजांनी अहमद अली खान या फकीराला
रिकाम्या चिलिमीतून आग आणि धूर काढून आपली लीला दाखवली होती. त्यानंतर आम्ही स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडे आलो. अक्कलकोटला आल्यानंतर इकडचा महाप्रसाद तुम्ही नक्की घ्या. तुम्ही अन्नछत्रगृहामध्ये सेवा देखील करू शकता. 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही महाप्रसाद गृहाकडे आलो. महाप्रसाद ग्रहण करून मन अगदी तृप्त झाले. तुम्ही देखील या ठिकाणी येऊन महाप्रसाद नक्की घ्या. अन्नग्रहण केल्यानंतर आम्ही महाराजांच्या चरणांशी नतमस्तक झालो. त्यांचे आभार व्यक्त केले. हा योग जुळून आल्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. असेच वर्षानुवर्षे युगानुयुगे आपल्या चरणांशी येण्याची आम्हाला बुद्धी द्या, असे म्हणून आम्ही भक्त निवासाकडे निघालो. श्री स्वामी समर्थ. सकाळी सोलापूरहून मुंबईला येणारी ट्रेन असल्यामुळे आम्ही भक्त निवासमधील रूममध्ये आलो झोपायला. सकाळी लवकर उठून आम्ही पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि एसटीने निघालो सोलापूर रेल्वे स्टेशनकडून. वटवृक्ष मंदिरापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर एसटी स्टँड आहे. आता आपण आलो आहोत सोलापूर रेल्वे स्टेशनला. आपली मुंबईला जाणारी ट्रेन देखील आली आहे. चला तर मग जाऊया मुंबईला. गाणगापूर अक्कलकोट दर्शन खूप छान झाले. तुम्हाला देखील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही मुंबईवरून गाणगापूर अक्कलकोटला ट्रेनने येणार असाल तर तुमचा राहण्याचा, जेवणाचा आणि नाश्त्याचा खर्च प्रत्येकी 1700 ते 1800 येऊ शकतो. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.